गेलो, फेसबुक टाकलं, फेसबुकचा अकाउंट माहिती आहे. सोशल मीडिया मार्केटिंग पाहतोय. सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? आपलं प्रॉडक्ट, सर्व्हिसेस राईट टार्गेट ऑडियन्सपर्यंत सोशल मीडियाचा वापर करून आता आपण पाहतोय मेटा ॲड्स. मेटा ॲडमधून आपल्याला काय येतं? Instagram आणि Facebookवरती ॲड रन करू शकतो. आता आपण पेजवरती पण आपल्याला काय होतंय? ॲड मॅनेजर दिसतंय. बट मी जर अकाउंटवरती गेलो, स्विच टू नवनाथ दरेकर अकाउंट दिसलं. आता मी कुठे? अकाउंटवरती. आणि इथं अकाउंटवरती गेल्यानंतर मेटा AI, फ्रेंड्स दिसते सगळ्या. सी मोरवरती गेलो तर आपल्याला काय होतंय? सगळ्या गोष्टी अकाउंटमध्ये आणि पेजमध्ये डिफरन्स एवढं होतं की अकाउंट फक्त 5,000 लोकांपर्यंत आपण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतो. 5,000 लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट काय करू शकतो? ॲक्सेप्ट करू शकतो. आता सपोज इथं प्राजक्ताची काय आली? फ्रेंड रिक्वेस्ट आली. ही कन्फर्म केली म्हणजे ती माझी फ्रेंड झाली. मग झालं. नंतर परत एक नवीन आला, विवेक सूरज. मला नाही ओळखत तो, डिलीट करायचा आहे किंवा मला ते आता मला ॲडव्हर्टाइजमेंट रन करायची. मला अकाउंटमधून पण करता येते आणि पेजमधून पण करता येते. पण अकाउंटच्या अंडरमध्ये पेजेस येतात. इकडे बघा एवढे पेजेस येतं खाली दिसते का शॉर्टकटमध्ये. नंतर पेजेसमध्ये गेलो तर पेजेस पण दिसतील. आता मला ॲड मॅनेजर आणि ॲड सेंटर दोघांमधून ॲड रन करता येतं. ॲड सेंटर हे नॉर्मल बूस्टिंगचं ऑप्शन येतं. पण ॲड मॅनेजरमधून आपल्याला एकदम ॲप्रोप्रिएट आणि राईट टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त हेल्प होते. म्हणून आपण काय केलं? ॲड मॅनेजरमध्ये क्लिक केलं. ॲड मॅनेजरमध्ये जसं क्लिक केलं तर आपलं की ॲड मॅनेजरचं काय होतं? अकाउंट ओपन होतं. ॲड मॅनेजरचं अकाउंट ओपन केल्यानंतर हा झाला ॲड मॅनेजरचा डॅशबोर्ड. बरोबर आहे? तर ह्या डॅशबोर्डमध्ये काय इम्पॉर्टंट आहे आपल्याला? ॲड रन करणं इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यातून ॲड रन केल्या जातात. किती ॲड रन करता येतील इथून? 8 टाईपच्या. ऑब्जेक्टिव्ह काय सिलेक्ट करता येतात? 8 ऑब्जेक्टिव्ह असतात, 6 ऑब्जेक्टिव्ह असतात, 7 ऑब्जेक्टिव्ह असतात. किती ऑब्जेक्टिव्ह येतं? 6. अवेअरनेस, ट्रॅफिक, एंगेजमेंट, लीड, ॲप प्रमोशन आणि सेल. अवेअरनेस काय करतं? फक्त अवेअरनेस जास्त होऊ शकतो तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसचा. ट्रॅफिक काय आहे? वेबसाईटवरती. एंगेजमेंट म्हणजे काय? फक्त क्वेश्चन किंवा मेसेज जर तुम्हाला जास्त. लीड म्हणजे काय? तर आपण आता एक वेबसाईट ट्रॅफिकचं काय करू? कॅम्पेन करू. वेबसाईट ट्रॅफिकवरती क्लिक केलं, ऑब्जेक्टिव्हजवरती कंटिन्यू केलं. इथं फॉर्म बनवायची गरज आहे का? नाही. मॅन्युअल ट्रॅफिक कॅम्पेन आहे आणि दुसरं काय? टेलर्ड वेब ट्रॅफिक कॅम्पेन. टेलर्ड आणि मॅन्युअलमध्ये काय डिफरन्स आहे? टेलर्ड केलं तर ॲटोमॅटिकली AI तुमचं टायटल डिस्क्रिप्शन लिहीन, फोटो पण ॲटोमॅटिकली सिलेक्ट होईल. जे पेजवर आहे तेच कंटेंट इकडं तुम्हाला रिफ्लेक्ट होईल. पण जर हे मॅन्युअल केलं तर ह्याच्यामध्ये CPC असेल किंवा राईट टार्गेट ऑडियन्स असेल तर ते आपल्याला मॅन्युअली टाकायचं आहे हाताने. तर तो मी मॅन्युअलीवरती क्लिक करून कंटिन्यू केला. आता जर आपण सेकंड पेजवरती गेलो तर आपल्याला इथं काय येतं? कॅम्पेनचं नेम येतं. बरोबर आहे? मुलगा झाला त्याला नाव ठेवलं जातं. नाव हे दोघांचं कॉम्बिनेशन असतं. तसंच आपण काय करतो? ट्रॅफिक, वेब ट्रॅफिक. कोणत्या वेबसाईटसाठी? NMD. कोणत्या कोर्ससाठी? DM. बरोबर आहे? का डेटा अनालिटिक्स आहे? DM साठी. आणि आजची डेट किती डेट आहे आज? 19 सप्टेंबर का जुलै? मे. 2025 तुमच्या आयुष्यात परत येईल का? 19 मे नाही येणार. आता इथं काय? बाईंग ऑप्शन आहे. नंतर कॅम्पेन ट्रॅफिक. ऑब्जेक्टिव्ह कोणतं? ऑब्जेक्टिव्ह तुम्ही इथून चूज करू शकतात. नंतर इथं 2च ऑप्शन येतात बघा, ऑप्शन आणि रिझर्वेशन. रिझर्वेशन करायचं का आपल्याला क्लायंटचं? नाही, आपल्याला ऑप्शनमध्ये पैसे गेले पाहिजे. त्याच्यामुळे इथं ट्रॅफिक तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह किती इथं? 6. त्याच्यापैकी आपण कोणतं चूज केलाय? मग तो चूज केला. इथून चेंज करायचं.
आणि इथे ॲडव्हान्टेजेस कॅम्पेन बजेट. बजेट तुम्हाला ऑप्टिमाइज करायचे, ऑन करायचे, ऑफ करायचे, तो इथून ऑप्शन आहे. दिसतंय? मला काय करायचंय? बंद करायचंय का ऑन करायचंय? डेली बजेट आणि लाईफ टाईम बजेट असे 2 असतात. लाईफ टाईम बजेट म्हणजे काय? पूर्ण आयुष्यासाठी आणि डेली बजेट म्हणजे फक्त आजच्या पुरता. डेली बजेट किती ठेवायचे? ₹50 ठेवू शकतो का? एरर येईल. आलाय का? आला? इन्क्रीज युअर बजेट. ॲटलीस्ट 87.50 पैसे तुम्हाला ठेवावे लागतात. मला इथं काय ठेवायचे? 900 ठेवायचे. ठेवलं? चेंजेस होतील. काय प्रॉब्लेम? आता इथं कॅम्पेन बीड स्ट्रॅटर्जी असते. बिडिंग स्ट्रॅटर्जी म्हणजे पैसे कधी एक्झॉस्ट होणार. एखाद्याने हात लावला तर, का एखाद्याने काय क्लिक केलं तर, का एखाद्याने इन्क्वायरी केली तर किंवा कॉल लावला तर कधी पैसे डिडक्ट होतात. इथं बघा, हाय व्हॅल्यू एडिटमध्ये जर तुम्ही गेला तर इथं काय दिसणार आहे? गेट पर रिझल्ट गोल किंवा बिडिंग कॅप. कसे पैसे गेले पाहिजे? कॉस्ट पर रिझल्ट गोलवरती गेले पाहिजे का ह्याच्यावरती गेले पाहिजे? अदर ऑप्शन्स काय लिहिलेले इकडं बीड कॅप म्हणजे एक लिमिट पण लावू शकता तुम्ही की मला एवढ्यालाच एक लीड आले पाहिजे. मला सेकंड ऑप्शन ठेवायचं आहे. इन्क्रीज करायचं आहे का ड्युरिंग शेड्यूल म्हणजे फक्त सॅटर्डेला, संडेला किंवा संध्याकाळी 5 नंतर तुम्हाला काय करायचं आहे? बजेट इम्प्रूव्ह करायचं आहे, इन्क्रीज करायचं आहे. किती वाजता? कारण आता कसं आहे दिवसभर सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत लोकं काय असतात ऑफिसमध्ये असतात. मग ते मोबाईल जास्त यूज नाही करू शकत. सोशल मीडियाचा जास्त वापर नाही करू शकत. मग ते सोशल मीडियाचा जास्त वापर नाही करू शकत म्हणजे काय? म्हणजे जास्त लोकांपर्यंत दिसणार नाही. पण लोक कधी ऍक्टिव्ह असतात? रात्री 7-8 नंतर. मग त्यावेळेसच आपल्याला जास्त बजेट लावून जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं तसं किंवा सॅटर्डे संडेसाठी एक बजेट वाढवायचंय. आता 900 सॅटर्डे संडेसाठी 1200 करू असं पण करू शकतो. ते जर करायचं असेल तर करू शकता. आणि नसेल करायचं तर अनटिक करा. तुमचं कंटिन्युअसली ॲड चालेल. आता ह्याच्या खाली येते ए बी टेस्टिंग. तर ए बी टेस्टिंग काय असतं? तर ए बी टेस्टिंग म्हणजे ए किंवा बी. ए इंटरसेक्शन बी. तुम्ही बघितले सबसेट पाहिलेले तर सबसेट म्हणजे काय किंवा ए बी टेस्टिंग म्हणजे काय? जर सपोज मी डेटा सायन्सचा कोर्स केला तर मला डेटा अनॅलिटिक्स ऑलरेडी शिकवणारच आहेत त्याच्यामध्ये. आणि जर मी डेटा अनॅलिटिक्सचा जर कोर्स केला तर मला AI/ML शिकवलं जाईल का किंवा डेटा सायन्सचा पार्ट शिकवला जाईल का? नाही. दुसरं एक्झाम्पल सांगतो ए बी टेस्टिंगचं. मी लोकेशन सिलेक्ट केलं महाराष्ट्र. मग पुणे सिलेक्ट करायची गरज आहे का? का? पुणे काय आहे? महाराष्ट्रातच आहे. मग मी जर महाराष्ट्र सिलेक्ट केलं तर मुंबईला ॲड दिसेल का? मी जर महाराष्ट्र सिलेक्ट केलं, मी जर पुणे सिलेक्ट केलं तर अहमदनगरला ॲड दिसेल का? कसं काय दिसेल? मग ए बी टेस्टिंग म्हणजे काय? इथे पण आणि तिथे पण. मग सपोज दुसरा एक ए बी टेस्टिंगचा असा पण एक अर्थ होतं, 2 कॅम्पेन रन केलेत तुम्ही. एक पुण्यासाठी आणि एक महाराष्ट्रासाठी. मग जर दुसरा कॅम्पेन आहे तो महाराष्ट्रात पुण्यामध्ये दाखवायचा आहे का? त्याच्यासाठी ए बी टेस्टिंग यूज केली जाते. दुसरं काय स्पेशल ॲड कॅटेगरी. जर तुमचं फायनान्स रिलेटेड किंवा एखाद्या पॉलिटिशियन रिलेटेड ॲडव्हर्टाइजमेंट जर असेल तर काय करा? ऑन करा. नसेल तर पॉज करा. नेक्स्ट करा. आता इथं काय नाव दिलंय? वेब ट्रॅफिक फक्त. आता ह्याच्यातलं काय इथं काय आपल्याला करायचं? मेसेज आणायचे आहेत का वेबसाईटवरती ट्रॅफिक आणायचंय? वेबसाईट ट्रॅफिक वरती तो क्लिक करा. दिसतंय?
ऍड सेट नेम सर ते डबल म्हणजे आधी पहिल्यांदा काय बघा, पहिल्यांदा आपलं नाव होतं, नंतर पप्पांचं नाव असतं, नंतर सरनेम असतं. तिथं पहिल्यांदा काय आलं होतं पहिल्या ह्याच्यात कॅम्पेन नेम. आता काय नाही आलंय, ऍड सेट नेम. त्याच्यामध्ये एक सेट बनवतोय आपण डिजिटल मार्केटिंगचं. मॅक्झिमम नंबर ऑफ क्लिक्स आले पाहिजे का नाही, मॅक्झिमम नंबर ऑफ लीड्स आले पाहिजे, रीच झालं पाहिजे, का व्ह्यूज झालं पाहिजे पेज, मॅक्झिमम नंबर ऑफ क्लिक्स आले पाहिजे कुठं, वेबसाईटवरती. कॉस्ट पर रिझल्ट गोल किती आहे, 2.20 पैशाला एक काय होईल, क्लिक होईल. मग तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला जातो, काय विचारला जातो क्वेश्चन, बोला क्वेश्चन काय विचारला जातो, जर कॉस्ट पर गोल म्हणजे एका क्लिकला 2.2 लागतात, तर एक लीड यायला किती पैसे लागेल, त्याला मल्टिप्लाय बाय 10 जर केलं तर त्याचा आन्सर भेटेल. तर त्याचा आन्सर काय येईल, वेबसाईटवरती यायला किती पैसे लागतील, क्लिक लीड कितीला येईल, कन्व्हर्जन किती येईल, तर ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करून काढावं लागतं. इथं जर तुम्हाला वाटलं ह्याच्यापेक्षा जास्त पैसे ठेवायचे ठेवा, ह्याच्यापेक्षा कमी ठेवायचे कमी ठेवा, पण कमी लोकांपर्यंत पोहोचेल. बजेट शेड्यूलिंग केले कधीपासून चालू होणार आहे, आजपासून. आपण ज्यावेळेस स्टार्ट करतो त्यावेळेसपासून. आता इथं काय इन डेट सिलेक्ट करायची का, इन डेट सिलेक्ट करायची. इन डेट म्हणजे कधी तुमचा कॅम्पेन संपणार, मग कधी, दिसते का इन डेट, काय करायचं इन डेटचं, नाही नाही, पण मला इन डेट सिलेक्ट करायची का नाही सिलेक्ट करायची. जर आपण आता सपोज माझी ऍडमिशन करायचे, मी आता ऍड रन करतोय आणि 1 तारखेनंतर काय होणार आहे, ऍडमिशनच अवेलेबल नाही, किंवा अरिजित सिंगचा कन्सर्टची ऍड रन करतोय, उद्या कन्सर्ट आहे आणि परवा दिवशी लीड येऊन काय उपयोग आहे का, का त्याचा काय फायदाच नाही, आहे का काय फायदा, त्याचा आपल्याला काय फायदा नाही. तर इन डेट त्यावेळेस सिलेक्ट करायचं. पण आता आपण आज पण डिजिटल मार्केटिंग कोर्स देणार आहे, नेक्स्ट मंथ मध्ये पण देणार आहे, 1 वर्षानंतर पण देणार आहे. मग त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, मग त्यावेळेस सिलेक्ट नाही करायची. मला फक्त आता कसं, जर चांगला ऑप्टिमाइज झाला आणि चांगले लीड येतात आणि नंतर आपण इन डेट ठेवली थर्सडेची, थर्सडे नंतर आपल्याला लीड येतील का, येतील का, मग त्याच्यामुळे सिलेक्ट एक गोष्ट करा की तुम्ही इन डेट सिलेक्ट नका करू. लिमिट ठेवली का आपण, लिमिट ठेवायची, डेली लिमिट मॅक्झिमम ठेवायची का. जर तुम्हाला कमी पैसे म्हणजे जर लिमिट असेल तुमची, लिमिट ठेवा, नसेल तर जाऊ द्या. ऑडियन्स कंट्रोल करायचे आहेत का तुम्हाला, यूज सेव्ह ऑडियन्स करायचे आहेत का, बुक रिवॅम्पिंग, डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग, अशातले ऑडियन्स यूज करायचे आहेत आपण. आता हे बनवलेले इथं, काय बनवलेलं इथं, बनवले ते कर, तसं सिलेक्ट करायचंय का, सेव्ह ऑडियन्स मधून टाकायचंय का, डीएम कोर्स ते कॅटेगरी आपण सिलेक्ट करून ठेवलेले, ते आउटडेटेड पण झालेले आहेत. तर तुम्हाला जर बनवायचं असेल तर बनवा, नसेल तर नका. आता मी तर सगळ्यात काय करणार, इम्पॉर्टंट तुम्हाला शिकवतोय त्याच्यामुळे पहिल्यापासून शिकवणार आहे. मग आपण काय करणार, क्रिएट मध्ये जाणार, क्रिएट न्यू दिसतंय, तिथं काय दिसतंय, कस्टम ऑडियन्स आणि लोकल लाईक ऑडियन्स, हे दोन ऑडियन्स. कस्टम ऑडियन्स म्हणजे तुम्ही स्वतः कस्टम करणार, आणि लुक लाईक म्हणजे आपल्या पेजला ज्या लोकांनी फॉलो केले त्या रिलेटेडच आपण काय करणार, ऍड दिसणार. मग मी काय करतो,
कस्टम ऑडियन्समध्ये गेलं तर तुम्हाला जे वेबसाईटवरती लोक आलेत त्याच लोकांना ॲड दाखवायची. कॅटलॉग ज्या लोकांनी पाहिलंय किंवा तुम्हाला जर कस्टमर लीड पाठवायची किंवा इंस्टाग्रामवरती जे लोक आलेत त्यांना, किंवा तुम्ही एखाद्या फेसबुकवर पेजवरती व्हिजिट केलेली किंवा तुम्हाला स्वतः एक्सप्लेन करायचं, ते असतात कस्टम ऑडियन्समध्ये. तुम्हाला फक्त तुमच्या गर्लफ्रेंडला दाखवायचं, तिथे जाऊन तिचा नंबर टाक, तिला दिसणार फक्त ॲड. आणि जर तुम्हाला काय करायचंय, ॲड जर करायची असेल तर तुम्ही क्रिएटमध्ये जा, कस्टम हे दिसले इथं. पण मला काय करायचंय, मला हे ठेवायचंच नाही, मला माझ्या मनाने करायचंय. मग इथं काय करतो, 18 ते 24, तर रिटर्न स्टार्ट करतो 19 पासून. 19 ते 41 वयोगटातील लोकांना दिसेल. आणि इथं काय टाकतो, स्मॉल बिझनेस ओनर. नंतर काय टाकतो, जॉब हंटिंग, कशामध्ये जॉब पाहिजे त्यांना. एज्युकेशन पण टाकतो, एज्युकेशन लेवल टाकतो, मास्टर्स डिग्री, प्रोफेशनल डिग्री, सोशल मीडिया रिलेटेड ज्यांना इंटरेस्ट आहे, करिअर्समध्ये इंटरेस्ट आहे, युनिव्हर्सिटी स्टुडंटला दिसेल, पोस्ट ग्रॅज्युएटवाल्यांना पण दिसेल. एम्प्लॉयमेंट वेबसाईट रिलेटेड दिसेल. आता ब्राउजमध्ये जातो, ब्राउजमध्ये गेल्यानंतर काय, डेमोग्राफी म्हणजे काय, एज्युकेशन. तिकडे ऑलरेडी सिलेक्ट केले. एज्युकेशन लेवल काय पाहिजे, हायस्कूलवाल्यांना दाखवायची का, डॉक्टरेट डिग्रीवाल्यांना पण दाखवायची. बाकीचे ऑलरेडी टिक दाखवतात जिकडून घे. फाउंडेशन डिग्रीवाल्यांना पण दाखवायचंय, हायस्कूल लेवलवाल्यांना पण दाखवायचंय का नाही, युनिव्हर्सिटीवाल्यांना दाखवायचं का नाही, फील्ड ऑफ स्टडी कोणाला दाखवायचंय, रिलेशनशिप काय गरज आहे का नाही, इथून बॅकला जाणार. नंतर इंटरेस्ट, कोणत्या लोकांना दाखवायची, फक्त मार्केटिंग, फूड, सगळेच लोक काय करू शकतात डिजिटल मार्केटिंग. मग काय प्रॉब्लेम आहे का. नंतर परत ब्राउजमध्ये जाणार. नंतर काय ॲनिव्हर्सरी ज्यांची त्यांना दाखवायचंय का, डिजिटल ॲक्टिव्हिटीजवाल्यांना दाखवायचंय का. इथं मोबाईल डिव्हाइस, कोणत्या मोबाईलवाल्याला दाखवायचंय, अँड्रॉइड, iOS काय दाखवायचंय ते तुम्ही इथून डिसाईड करा. ठीक आहे. करिअरवाल्यांना आपण सिलेक्ट केलं. सेव्ह ऑडियन्स करायचं, इथं नवनाथ दरेकर नाव टाकलंय. DMNMD नावाने काय करताय, सेव्ह करा. काहीतरी चेंज दाखवतंय इथं बघा. युअर सेव्ह ऑडियन्स लोकेशन टार्गेटिंग ऑप्शन हॅज बीन रिमूव्ड बिफोर पब्लिश दिस ॲड सेट नीट द सेव्ह ऑडियन्स. आधी सेव्ह ऑडियन्स काय केलं होतं, कॅन्सल केलं होतं, सेव्ह केलं होतं. नंतर आपण स्वतःचा टार्गेट ऑडियन्स टाकला होता, झाला तो रिमूव्ह केला. प्लेसमेंट काय करायची, प्लेसमेंटवरती जायचं आणि इथं काय करायचं, मॅन्युअल प्लेसमेंट करायची. प्लेसमेंट म्हणजे कुठं ॲड दाखवायची, कोणत्या डिव्हाइसवरती दाखवायची. अप्लाय केलं, ॲडव्हान्स, मॅन्युअल केलं, मॅन्युअलमध्ये. इंस्टाग्रामवरती दाखवायची का, येस. फेसबुकवरती दाखवायची का, नाही. ऑडियन्स नेटवर्क तिकडे येतं का, ॲड सेंटरमध्ये नाही. आता इथं कुठं केले सिलेक्ट आपण, मेसेंजरमध्ये दाखवायची का नाही, मला फक्त इंस्टाग्रामवरती दाखवायची.
गेलं. फीडवरती दाखवायची का? फेसबुक फीड, इंस्टाग्राम फीड, मार्केट प्लेस, इंस्टाग्राम एक्सप्लोरर, मेसेज इनबॉक्स, कुठं दाखवायची तुमची ॲड? लिंक्डइन कसं येईल? हां, नेटवर्कमध्ये येईल तुम्हाला. नेटवर्क जर ठेवलं तर लिंक्डइनवरती दिसेल किंवा ब्लॉगवरती दिसेल. सर्चवरती दाखवायची का? हे सगळं मला फक्त इंस्टाग्रामवरती दाखवायची. म्हणून मी काय केलं, ह्या गोष्टी सिलेक्ट केल्या. झालं? नेक्स्टमध्ये जायचं. पहिली स्टेप झाली, दुसरी स्टेप झाली, आता ही तिसरी स्टेप. तिसरी हे डिझायनिंगची स्टेप असते. कोणती? डिझायनिंगची. थर्ड स्टेपमध्ये नाव काय देणार? NMD DM वेब. डिटेल डेट पण टाकायची गरज नाही. इथं काय? इथं तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? पेज राईट चूज करणं खूप गरजेचं आहे. आपण अकाउंटमधून करतोय. त्याच्यातलं पेज कोणतं चूज करायला पाहिजे? इथं एवढे पेजेस येतात. मग इथं ॲप्रोप्रिएट जे पेज सिलेक्ट केलंय करायचंय ते सिलेक्ट करायचं NMDचं. पण ऑलरेडी लक आपला चांगला होता तर NMDचं पेज ऑलरेडी सिलेक्ट झालं. आणि ह्या पेजला इंस्टाग्राम पण आहे. तर इंस्टाग्राम एकच आहे तर ते ऑटोमॅटिकली कनेक्ट होतं. नंतर काय? ॲड सेटअप. आता काय? ॲड सेटअप. तुम्हाला इथे दाखवतंय क्रिएट कॅटलॉग्स अँड ड्राईव्ह सेल्स विथ द ॲडव्हान्स कॅटलॉग. कॅटलॉग तुम्हाला लोकांपर्यंत प्रोव्हाइड करायचं नाही. आपल्याला क्रिएटिव्ह ॲड बनवायची मॅन्युअल. इथून तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही काय करू शकता, ते एका दुसऱ्या पेजवरती जातात. AI जनरेटेड ॲड रन होते. इथून तुम्ही ॲड प्रॉडक्ट टाकू शकतात. दिसतं का प्रॉडक्ट? डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग. इथून जर ॲड रन करायचे असेल तर इथं काय करावं लागेल तुम्हाला? प्रॉडक्ट ॲड करावं लागतील आधी. ई कॉमर्सचे प्रॉडक्ट आहेत का तुमचे? ई कॉमर्सला पण कनेक्ट होतं. हे डिजिटल ई प्रॉडक्टसाठी. पण आपण ऑनलाईन जर कोर्स नसेल देत डायरेक्ट तर आपण कॅन्सल करतो. सिंगल इमेज टाकायचंय, कॅरोजल टाकायचंय, कलेक्शन टाकायचंय, मल्टी ॲडव्हर्टाईज टाकायचंय, कॅन्सल. रिमाइंड मी लेटर करतोय मी. झालं? मला वेबसाईटवरती रिडायरेक्ट करायचं. मग कोणत्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट करायचंय? NMD वेबसाईट. मग इथे NMDचे डिजिटल मार्केटिंगचं जे पेज आहे त्याच्यावरती आपल्याला रिडायरेक्ट करायचं आहे. इथे NMD प्रायव्हेट लिमिटेड सर्च करा. वेबसाईटवरती क्लिक करा. कोर्सेस आणि सर्विस कोणतं आहे? कंट्रोल C करा. कंट्रोल C करून कुठे टाका? इथे टाका. नंतर डिस्प्ले लिंक ऑटोमॅटिकली येऊन जाते. आली का? टाकू पण शकतात तुम्ही. व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती पण त्यांना काय करायचंय? रिडायरेक्ट करायचंय. मग इंस्टाग्राम डायरेक्ट केले आपण. आता इथं मीडिया ॲड करायची. सिंगल इमेज टाकायची का व्हिडिओ टाकायचे? व्हिडिओ अपलोड करायचा आहे का तुमच्या वेबसाईटचाच घ्यायचा आहे? इथून बघा. दिसतंय? लोगो सिलेक्ट करायचा आहे. पण मला एक सिंगल इमेज आधी काय करावं लागेल? घ्यावं लागेल. आहे का इमेज आपल्याकडं? इथं वेबसाईट टाकली, फ्रंट ॲप
कोणत्या लँग्वेजमध्ये टाकायचं आहे, टेक्स्ट काय टाकायचे, URL पण टाकायचं आहे फायनल, डिस्प्ले लेबल काय टाकायचं आहे, डिजिटल मार्केटिंग, थंबनेल टाकायचं आहे टाका. इथं काय टाकतो मी, टेक्स्ट ऑन. ॲडमिशन ओपन फॉर डिजिटल विथ इथं स्कॉलरशिप टाका किंवा 100% प्लेसमेंट गॅरंटी टाका. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? व्हिज्युअल स्टाईल काय ठेवायची, नसेल नका ठेवू. नेक्स्ट करा. परत आता स्टाईल, ॲडमिशन, गॅरंटीची स्पेलिंग बघा. चॅट विथ अस म्हणायचं का काय करायचं, ॲप्लाय नाव. काय करणार आहे इथं, बस एवढंच. हेडलाईन आपण टाकतोय यासारखे आदलून बदलून येते. इथं काय टाकणार आपण, ॲप्लाय नाव, कारण वेबसाईटवरती टाकणार आहे म्हणून. नेक्स्ट आता थर्ड स्टेप, मीडिया सिलेक्ट करायची. आला. किती स्टेप्स आहे सर याचे किती स्टेप्स करायला लागतात? 3. हाच स्टेप आहे ना आता डिजिटल मार्केटिंगसाठी. डिजिटल मार्केटिंगची इमेज सिलेक्ट. नेक्स्ट इमेज जनरेट पण होते बरं का, जनरेट पण होईल तुम्हाला तशी. करायची का असली काय, नाही चांगली वाटत नका घेऊ. स्किप अँड कंटिन्यू. आपण म्युझिक पाहिजे का आपल्याला, नाही तर डन. झाली. शेअर. किती सिंपल आहे. ह्याच इमेजेस दिसतात. पब्लिश.
ड्राफ्ट मध्ये गेली. कुठे गेली दिसते? नाव काय दिले? राहील लक्षात? एडिट मध्ये जायचं. वेबसाईट ट्रॅकिंग नाही करायची, सोडा. हा तेच ना. हे बघ, easier and invalid type of research. काय एरर येते त्याची आपल्याला चेक. झाला. पब्लिश होते का? पब्लिश झाले का? पब्लिश रिफ्रेश करतो. झाला. नाव का गरजेचे आता समजेल तुम्हाला. लॅपटॉप काय झालं, चालू होतोय का नाही बघा बरं. ओपन होते ना सगळं व्यवस्थित? ठीक आहे. आता तुम्ही नाव काय दिले? आता तुम्ही कॅम्पेन पब्लिश केलं. आता इथे जाऊन बिलिंग करायचं आहे. ऍड करायचं. ऍड फंड ऍड करायचा. ऍड फंड मध्ये जायचं. अमाऊंट किती ऍड करायचंय? UPI, नेट बँकिंग वरती अमाऊंट चेंज करा. किती टाकायचंय? 500 रुपीज. डबल 798. हो. $778442717. आता किती अमाऊंट ऍड करते ते बघा वरती.
झाला. आता जसं की तुम्ही मेकअप केल्यानंतर काय करतात? हा, गंध लावतात. हा, काय करतात? बोला, काय करतात तुम्ही? झालं. Done. आलं 500. पण आपले आता कॅम्पेन चालू आहे का ते, जसं मेकअप केल्यानंतर काय करतो आपण, चेक करतो. मग बिलिंग मध्ये जातो का, कुठे जायचं आपल्याला? मेटामध्ये जायचं परत. दिसतंय आता? नाव काय ठेवलं होतं आपण? मग कुठं दिसतंय का? दिसतंय कुठं? इथं दोन्ही ऍक्टिव्ह दिसतात बघा. हे कोणी केलं होतं? 400 रुपये ठेवलं होतं. डिजिटल मार्केटिंग कधी केले? आज केले. आणि एक कोणी केले? हे केले. 2 केलेले. किती ठेवले? त्यासाठी किती रिस्क झाली? कधी केले? डेट नाही टाकली, नाव नाही टाकलं, 15 तारखेला केले. हे बंद करायचंय मला. मेसेज किती आलते त्याच्यामधून? 87. समजलं ना? नंतर इथे इंस्टाग्रामचं एक ऍक्टिव्ह आहे. किती मेसेज आलेत? 87. टोटल रीच किती झाली? हे किती झालंय? दिसतंय का सगळं समोर? दिसतंय? टोटल मेसेज 96 आलेत. न्यू मेसेज कॉन्टॅक्ट 75 आलेत. पण आता क्वेश्चन असा झालाय की आपण जी आता ऍड केली ती कुठं गेली? मग नाव तर दिसेना आपल्याला काय दिलं होतं ते. दिसतंय? नाव काय टाकलंय? सर्च करून पाहायचंय तर सर्च करून पहा. हे आत्ताची दिसते, पण हे वेगळी. प्रमोटिंग वेबसाईट. हे मगाची का आत्ताची? नाव आपण डेट दिले होते, हे तर नाहीये. वेबसाईट NMD असं नाव येईल. ऑल ऍड्स मध्ये येत आपण आता. तुम्हाला फक्त हॅड डिलिव्हर्ड. ऍक्टिव्ह ऍड जर पाहिजे नसेल तर फक्त ऍक्टिव्ह वरती जा. आता किती ऍक्टिव्ह ऍड आहेत त्या दिसतील तुम्हाला.
NMD वेब असं काय सर्च केलं होतं. ह्याच्यातून सिलेक्ट करा टेस्ट टाईप वगैरे. NMD नावाने जेवढे ऍड रन केले ते इकडं दिसते का? वरती कुठे ड्राफ्ट दिसते का तुम्हाला? का नाही दिसत? अपडेट अँड जस्ट रिसेट नाव. जर काय दिसलं नाही तर इथं बघा रिसेट करायचं, सगळा डेटा अपडेट होतो. नाव किती इम्पॉर्टंट आहे बघितलं ना? कॅम्पेन काय नाही झाला. एवढ्या कॅम्पेन मध्ये तुम्ही कुठं सापडणार त्याला? सर्च ऑप्शन नाही सर. सर्च तुम्हाला दाखवले का सर्च करायचं? सापडलेच नाही. आपण व्यवस्थित नाही टाकलं ना मग. आता मी कशामध्ये कॅम्पेन मध्ये होतो. कॅम्पेन मध्ये जास्त लोक आहेत. आता मी इथं आलो, इथं सापडले आपले NMD वेब म्हणून. इथे तुम्हाला सापडेल. तुमचे सगळे ह्याच्यातच तुम्हाला सगळे ऍड सापडणार ना. पण आता लाखो ऍड आपण रन केले तर तुम्हाला सापडायला किती अवघड जाणार आहे. त्याच्यामुळे नाव डीएम काहीतरी काय झालं डीएम ने होतं. स्टार्ट होता ना काहीतरी. डीएम ने स्टार्ट. हा पण पहिल्यांदा काम नाव काय लिहिलंय आपण? NMD DM वेबसाईट. नंतर काय लिहिलंय? DM लिहिलेलं आहे. मग आता हे तुम्हाला सगळं काय करावं लागणार? फाइंड आउट करावं लागणार आहे सगळ्या. दुसरं काय? ऍड्स. राईट साइडला बघा लास्ट 30 डेज म्हणून आहे 19 एप्रिलचे. तिकडे चेंज करून नाही बघू शकत आज केले. नाही नाही, जर हे ड्राफ्ट मध्ये असेल ना तर नाही दिसणार. टुडे पुढे अपडेट. कॅम्पेन्स मध्ये कॅम्पेन म्हणजे स्टार्टिंगच आहे. ऍड सेट असतो, ऍड असते. लास्टची सगळ्याची रन केली ना ती डायरेक्ट ऍड आहे, पोस्टर डिझाईन केलेला.
किती लोकांपर्यंत पोहोचले? ओव्हरव्ह्यू मध्ये जायचं, वेबसाईट ट्रॅफिक, ॲड DM आणि 19 मे ही साईट रन केली होती. नंतर खाली एक रन केली. आता किती ऍक्टिव्ह येतं कॅम्पेन? दोनच येतं. ह्याच्या व्यतिरिक्त आहेत का? तिथे सर्च करून बघा. जर नाही सापडली तर तुम्ही ओव्हरव्ह्यू मध्ये या. काय केलं आपण? इथं बघा, इथं तुम्हाला जे ऍड रन होते एकतर कम्प्लीट झालेले येणार आहेत किंवा इथे सर्च करून बघा तुम्ही. मग तुम्हाला कशाने सर्च करायचे हेच माहित नसेल तर करणार का सर? माहिती का? काय सर्च करू मी? ऍड सेट मध्ये सर्च करू का ऍड मध्ये सर्च करू? आणि हे येणार ते कशामध्ये? सगळे ऍक्टिव्ह येणार किंवा मग जे कम्प्लीट झालेले आहेत ते. रिफ्रेश जरी केलं तुम्ही कंट्रोल F5 किंवा इथून ऍक्टिव्ह ऍड दिसतील तुम्हाला आता इथं बघा. ड्राफ्ट मध्ये किती ऍड येतं? जर आपली ती पहिली ऍड जर ड्राफ्ट मध्ये असते तर इकडे दिसली असते. ड्राफ्ट मध्ये आहे का? आहे का? सेटअप एरर येतोय कोणत्या तरी ऍडला आणि बाकीच्या खाली येतं ऍड येतं. ऍक्टिव्ह कोणतं येतं? आता ही आली प्रिपेअरिंग मध्ये. हीच रन केली होती वेब ट्रॅफिक NMD. हे नाव तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. वेब ट्रॅफिक NMD हे काय टाकलं होतं ते जर तुम्ही डायरेक्ट गुगल वरती टाकलं असतं तर तुम्हाला समजलं असतं. आता ही प्रिपेअरिंग मध्ये म्हणजे कशामध्ये? रिव्ह्यू मध्ये. आणि ऍक्टिव्ह कोणतं येतं? 2 ऍड येतात. एक इन्स्टा मेटा आणि एक काय त्या ह्याने रन केलेली, त्याला एक मेसेज आलेला आहे. समजलं? इथून चेक करायचं. आता उद्या आपण इथून काय करू? हे प्रिपेअरिंग मध्ये, हे कशामध्ये जाईल? रिव्ह्यू मध्ये. प्रिपेअरिंग म्हणजे रिव्ह्यू मध्ये. तिथून आता उद्या मेसेज येतील. नवे मेसेज नाही येणार आता ह्याच्यामध्ये, डायरेक्ट लिंक क्लिक होतील. आपल्याला मेसेज येतील का? आपल्याला वेबसाईट ट्रॅफिक वरती येतील. इथं काय दिसेल? क्लिक दिसेल. इथं काय दिसतंय? मेसेज दिसतील. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर विचारा आता. सर हॅलो. हा हा बोला ना. हा मी त्या दिवशी एक ऍड रन केली होती ना, आपले ऑल आउट बघा ऑफलाईन. हा तर ती रन नाही झाली. त्याचा फंड आहे. तर मी आता स्क्रीन शेअर करू का? मी सगळं डिटेल टाकलेलं आहे. पेज वरची ऍड आहे. ओके. हॅलो. हा करा ना मला स्क्रीन शेअर. करू ना. हा. दिसतंय ना सर? हो दिसतंय. हा आता इकडे बघा. मी पहिला वरपासून दाखवतो. सगळं डिटेल फिल केलेली आहे. पण एरर काय येतं ते बघा ना आधी. पुढचं एरर. हे बघा, प्रोमोट नाही नाही, ती पण तो माझ्यामध्ये मी अपलोड केले ना पेजला, त्याच्यामुळे झालं. हे बघा, इकडे फंड अवेलेबल दिसतोय. हा पण फंड अवेलेबल. एरर काय दिसतोय ते बघा ना आता. ऍड मॅनेजर मध्ये जा किंवा अकाउंट ओव्हरव्ह्यू मध्ये जा. ठीक आहे, एक मिनिट. इनसाइट वरती क्लिक केलं तरी चालेल. ते दिसते 3 नंबरचं ऑप्शन इनसाइट. हा त्याच्यावरती हा डॅशबोर्ड.
हे असं काय बाहेर का निघतोय? ऍड मॅनेजर मध्ये जाऊ ना. इथे काहीच दिसत नाही. इथे काहीच दिसत नाही. ठीक आहे, तुम्ही ऍड मॅनेजर मधून रन केली का ऍड सेंटर मधून केली? वरती या. नाही, ती मोबाईल मधनं केलं होतं ना, त्यामुळे हा, ते मग काही ऍड दिसत सेंटर नाही. मधून झालेली ऍड रन. मग ऍड सेंटर मध्ये जावं लागेल. तुम्ही एक काम करा, तिथं ठीक आहे. ओव्हरव्ह्यू मध्ये या. हा, अकाउंट ओव्हरव्ह्यू मध्ये क्लिक कशात येऊ? करा. अकाउंट ओव्हरव्ह्यू मध्ये आता वरती दिसते का? तर वॉच वरती क्लिक करा, वरचा. हा, हा 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 अकाउंट क्लिक अकाउंट करा. ओके ओके. घ्या खाली. ऍडच रन नाही झाली. नाही झाली म्हणून तर मी ती हा, भरून ठेवली होतं मग सर्व. आता तिथे जा परत आणि पब्लिश करा. ऍडच पब्लिश नव्हती झाली ती. एक मिनिट हा. मी हे इथे चेक केलं होतं, मला त्याच्यात लक्षात आलं की रनच नाही झाली. मग ऍड सेंटर मध्ये गेलो. आता तिथून पब्लिश त्यानंतर करा. घ्या बरं खाली ते समोर. पण ती ड्राफ्ट मध्ये नसेल ना, ड्राफ्ट मध्ये नाही. क्रिएट करायला लागेल ना. हो, तशी त्या दिवशी केली तशीच करा, पण पब्लिश झाली का नाही? मी हो. आता तेच म्हणलं की पब्लिश जर नसेल झाली तर परत तुम्हाला तिथे नाही चेक नाही नव्हती झाली, म्हणूनच मी इथं बनवून ठेवलं होतं. क्रिएट सेम आता आपण करतो तशी करायची. आता मला इकडे ना अवेअरनेस साठी घ्यायची. मग अवेअरनेस नाही ह्याच्यामध्ये. प्रमोट बिझनेस लोकली, त्याच्यासाठी हा, करा क्लिक. सेव्ह केलं. त्यानंतर इथे डिस्क्रिप्शन मी टाईप करून ठेवलंय. आणि त्यानंतर इथे बघा सिलेक्ट मीडिया आहे ना इथे. हा, तिथे 5 आपण फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू शकतो काय? 5 पण कारण ठेवू की तिथे शकता 5चा तुम्ही. ऑप्शन, हा 5 5चा ऑप्शन आला होता ना, म्हणून विचारलं. एक पण घ्या किंवा 5 घ्या. तिथं ऑप्शन सिलेक्ट येतं ना, तिथं चेंज मीडिया किंवा मग तुम्हाला इथं एडिट मध्ये पण जाऊन करू शकता. आता मी एक व्हिडिओ बनवलाय, म्हणजे रील्स बनवले की त्याच्यात काय काय मग कव्हर केलं रील घ्या. होतं. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवले, तर ती मी टाकतो त्याच्यात. आता मगाशी ओपन होत झालं होतं. व्हिडिओ आहे. अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर आहे बघा. हा, करा. तो पहिला रिमूव्ह करा. सिलेक्ट करा. हा, रिमूव्ह केला. हा, सिलेक्ट. ठीक आहे. त्यानंतर हेडलाईन्स इथे मी इन्स्पायर अकॅडमी खेडच ठेवू ना. हा, इन्स्पायर अकॅडमी खेड. मग ते कशासाठी पण तिथे नाव टाका ना, ऍडमिशन ओपन. हा ठीक आहे. ऍडमिशन ओपन कशासाठी आहे? अपग्रेड युअर स्किल टाकू. अपग्रेड युअर स्किल. पण ते कशासाठी? ते नावच नाही ठेवले ना. काय ठीक आहे, करायचंय? चालेल. हा, ऍडमिशन.
कशासाठी इन्स्पायर अकॅडमी कशाची आहे? MSCIT आहे का ITI चा कोर्स एक्सेल देते? टॅली आहे. हा. हा, लर्न एक्सेल टॅली असं टाकू शकतो आपण. हा बोला ना. फक्त पेजचे ऍक्सेस, बाकी काहीच नाही. बाकी सगळं जसं आहे तसं. फक्त पेज. कंपनीचा अकाउंट थोडी असतं. NMDचा अकाउंट आहे का पेज आहे? कंपनीचं पेज तयार अकाउंट होतं का तयार? नाही होत. झालं तर लगेच सस्पेंडेड होतं. हे इंस्टाग्राम आहे ना, माझं पर्सनल आहे ना, ते कनेक्ट हम्म. झालं होतं. इंस्टाग्रामचं माझं ह्याचं पण आहे, इन्स्पायर अकॅडमीचं. ते कनेक्ट करा. स्क्रीन शेअर झाल्यावर स्लो होतो काय? हो, किंवा इंटरनेट नसेल जास्त फास्ट. नेट होतं मगाशी, मी सगळं म्हणून मी रेडी करून ठेवलं काय जास्त वेळ नाही. तोपर्यंत दुसरं कोणाचे क्वेश्चन्स असतील तरी चालतील, मी करून ठेवतो तोपर्यंत. ठीक आहे, नाही तर तुम्ही काम करा, तुम्ही स्वतःच रन करा. काय जर प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा. ठीक आहे, चालतं. हो ठीक आहे. बंद करू ना स्क्रीन शेअर? हो, आपण आपलं बंद करू आज लेक्चर, उद्या स्टार्ट करू. तर प्रत्येकाने प्रॅक्टिस करा. ठीक आहे, थँक्यू. नाही, आताशी तरी एक आलं ते असं हो, सिम्पलच आहे सगळं. एक जरी आलं तर बाकीचे लगेच येईल. फक्त ऍड मॅनेजरचं थोडं काय वेगळं आहे.